राज्यात आज काय घडलंय ते जाणून घ्या फक्त 90 सेकंदात। मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय, महावितरणाची आर्थिक पुनर्रचना होणार, AI डिजिटल गव्हर्नन्सच्या प्रक्रियेलाही वेग। पार्थ पवारांच्या वक्तव्याबाबत विचारताच नाना पटोलेंनी एका वाक्यात विषय संपवला। म्हणाले, कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळच सांगेल, त्यामुळे मला त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यायचीच नाही। मंगलप्रभात लोढांच्या एका वक्तव्याने जैन समुदायात धर्मयुद्ध पेटलं, अल्पसंख्याक दर्जा सोडण्यावरून रणकंदन। बीडमध्ये 88 ग्रामपंचायतींची रणधुमाळी, मस्साजोग जागेची निवडणूक बिनविरोध होणार का? धनंजय देशमुख म्हणाले, संतोष अण्णांचं स्वप्न पूर्ण करावं असं आमचं ध्येय। काँग्रेस नंतर आता संजय राऊतांनाही पार्थ पवारांना सुनावलं। पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीचा दाखला देत म्हणाले, पार्थ पवारांचे वडील अजितदादांनी देखील लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर निवडणूक लढवली होती। धाराशिव हादरलं, पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं, घटनेनंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात। नारायणगडावर धनंजय मुंडे आले पण मनोज जरांगे आलेच नाही, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी वखर लाईव्हला सबस्क्राईब करा।